नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आणलेली आहे। राज्य सरकारने पीक विम्याची रक्कम जमा करायला सुरुवात केलेली आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे। या जिल्ह्यात सर्वप्रथम वाटप होणार आहे आणि यामध्ये कोणत्या जिल्ह्याला किती लाभ मिळणार आहे संपूर्ण माहिती बघूया। धान, तूर, सोयाबीन विम्याची रक्कम खात्यात जमा व्हायला सुरुवात, कोणत्या पिकाला किती लाभ, तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। गतवर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी आणि प्रतिकूल हवामानामुळे नुकसान झालेल्या धान, तूर आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। गतवर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले। शेतकऱ्यांना हवालदिल व्हायचं काम पडलं। धान, तूर आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई आता राज्य सरकारने वितरित करण्यास सुरुवात केलेली आहे। पूर्व विदर्भातील सुमारे 1,25,000 शेतकऱ्यांसाठी 67,76,00,000 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 56,03,15,000 रुपये थेट डीबीटी पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायला सुरुवात होणार आहे। मात्र कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप प्रतीक्षा करावी लागत आहे। नागपूर विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये धान, तूर आणि सोयाबीन पिकांच्या नुकसानीनुसार भरपाई जाहीर करण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक 50,888 धान उत्पादक शेतकऱ्यांना 38,55,00,000 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। म्हणजेच की गोंदिया जिल्ह्यात हा लाभ मिळणार आहे आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बाब राहणार आहे, कारण पेरणीपूर्व तयारीसाठी ही खूप मोठी त्यांच्यासाठी आनंदाची ठरणार आहे बातमी। त्यापैकी 30,55,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये जर जिल्हानिहाय भरपाई वितरण बघितलं तर लाख रुपयात आहे। यामध्ये जिल्हा पहिला वर्धा याच्यात 1,234.11 लाख रुपये, वितरित रक्कम 972.64, नागपूरमध्ये 744.97 कोटी आणि 707.50 वितरित रक्कम झालेली आहे। भंडारा जिल्ह्यात 433.70 मंजूर भरपाई झालेली आहे आणि वितरित रक्कम 401.53 झालेली आहे। गोंदिया जिल्ह्यात 3,855.61 आणि वितरित रक्कम 3,055.67, चंद्रपूरमध्ये 515.02 आणि वितरित रक्कम हे 256.65, गडचिरोलीमध्ये 224.36, वितरित रक्कम 209.16। एकूण जर बघितलं तर 707.77 हे मंजूर भरपाई रक्कम झालेली आहे आणि यामध्ये वितरित रक्कम 5,603 झालेली आहे। उर्वरित रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे। भंडारा जिल्ह्यातील 11,877 धान उत्पादक शेतकऱ्यांना 4,33,00,000 रुपयांची मदत जाहीर झालेली असून त्यातील 4,01,00,000 रुपयांचे वितरित करण्यात आले आहे। गडचिरोली जिल्ह्यात 13,803 शेतकऱ्यांना धान पिकासाठी 2,24,00,000 रुपयांची भरपाई मंजूर झाली असून त्यापैकी 2,09,00,000 रुपये वितरित करण्यात आलेले आहे। वर्धा जिल्ह्यात तूर आणि सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। तूर पिकासाठी 1,268 शेतकऱ्यांना 17.20 लाख रुपये वितरित करण्यात आलेले आहे, तर सोयाबीन पिकासाठी 15,213 शेतकऱ्यांना तब्बल 12,15,00,000 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। या जिल्ह्यात एकूण 12,34,00,000 रुपयांची मदत मंजूर झाली असून त्यापैकी 9,72,00,000 रुपयांचे वितरण पूर्ण झालेले आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी बाब राहणार आहे। नागपूर जिल्ह्यात धान, तूर आणि सोयाबीन या तिन्ही पिकासाठी भरपाई जाहीर करण्यात आली आहे। धान पिकासाठी 2,286 शेतकऱ्यांना 1,01,00,000 रुपये, तर तूर पिकासाठी 3,168 शेतकऱ्यांना 5,17,00,000 रुपये, तर सोयाबीन पिकासाठी 1,548 शेतकऱ्यांना 9.33 लाख रुपये मंजूर झाले आहेत। एकूण 7,002 शेतकऱ्यांना 7,12,00,000 रुपयांची मदत जाहीर झाली असून त्यापैकी 7,07,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील 6,190 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5,15,00,000 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे। त्यापैकी 2,56,00,000 रुपयाचे वाटप जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। कृषी विभागाच्या माहितीनुसार 3 वर्षाचे पीक कापणी प्रयोगाच्या आधारे विमा कंपन्यांकडून ही भरपाई निश्चित करण्यात आली आहे। सरासरी प्रति शेतकरी किमान 1,677 रुपयापर्यंत, कमाल 15,080 रुपयापर्यंतची मदत थेट डीबीटीद्वारे खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांना ही पेरणीपूर्व तयारीसाठी खूप मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे। संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।